आज की जय भवानी। आजच्या महायुतीच्या आपल्या उमेदवार विलास तरे यांच्या प्रचार सभेला उपस्थित आमदार रवींद्र फाटक, वसंत चव्हाण, जगदीश दोडी, मनीषताई निमकर, सुरेश जाधव, संतोष जनाटे, अशोक वडे, प्रशांत संके, नीलम संके, भारती गावकर, लक्ष्मीताई चांदके, प्रभाकर राऊळ, वैष्णवी रहाणे, राजू पाटील, सौरभ अप्पा, रोहन पाटील, अनुज देसाई, मुकेश पाटील, व्यासपीठावरील सर्व, माफ करा सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतली तर वेळ जाईल, आणि म्हणून सर्व मान्यवर महायुतीचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, अजितदादा पवार आणि आरपीआय सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या कार्यकर्त्या बांधव भगिनी आणि मातांनो, खरं म्हणजे आजच्या या प्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, सगळे लोक आलेले आहेत, लाडके ज्येष्ठ आहेत, सगळेच मतदार आहेत। या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण आपलं सरकार जनतेचं लाडकं सरकार आहे, जनतेच्या मनातलं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे। आणि म्हणून महायुतीचे आपले उमेदवार विलास तरे एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेपासून काम केलं, विधानसभेचे आमदार झाले, आणि त्यामुळे त्याने या भागाच्या समस्यांची जाण आहे। त्यामुळे यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांना काय पाहिजे, काय नको, हे सगळं कुठं काय प्रकल्प, कुठे कुठली विकास कामं राहिली, या सगळ्यांची खडानखडा माहिती आहे। विलास तरे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता, त्यामुळे ते जमिनीवरून चालतात, हवेत उडत नाही, आणि तरे असले तरी कार्याला कार्य करत नाहीत, साधा माणूस आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तुमच्यातला आहे, तुमच्या आपल्या परिवारातला आहे। आणि म्हणून अशा सर्वसामान्य माणसाला आपल्याला मोठं करायचं आहे, कॉमन मॅनला सुपरमॅन करायचं आहे, कारण ही सगळी माणसं जी आहे ही सर्वसामान्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या पाठीशी तरे ठामपणे उभे राहतात, आणि म्हणून त्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतात। दररोज 7-8 सभा घेतोय आणि पहाटेपर्यंत काम सुरू असतं, म्हणून जरा आवाज थोडा बसलाय, पण मला वाटतं 18 तारखेपर्यंत पूर्णपणे आपल्या आशीर्वादाने आवाज कायम राहील, आणि ज्या धडाकेबाज पद्धतीने विलास तरे यांनी विकास कामं केली ती इथली जनता लक्षात ठेवेल। हाडाचे शिवसैनिक आहेत, कुठलंही पद नसताना बोईसरसाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी स्वतः पाहिले, आणि म्हणून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। बोईसरच्या विकासासाठी अहोरात्र काम करणाऱ्या तरे यांचा विजय यावेळी निश्चित आहे। आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, हे बाळासाहेब सांगायचे, आणि म्हणून तरेसारखा कार्यकर्ता लोकांच्या दारात जातो, लोकांच्या समस्या ऐकतो, सोडवतो, कारण तुमचा मुख्यमंत्री पण घरात बसणारा नाही, लोकांच्या दारात जाऊन शासन आपल्या दारी, आम्ही लोकांच्या दारी घेऊन गेलो आणि आपल्याला विश्वास वाटणार नाही। 5 कोटी लोकांनी या शासन आपल्या दारीचा लाभ घेतला, आणि म्हणून या ठिकाणी सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे। खरं म्हणजे गेल्या वेळेसच विलास तरे या ठिकाणी गेल्या वेळेसच ना 2019ला संतोष जनाटे त्यांच्या विरोधात होते, पण आता ते सोबत आहेत, त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे।
आणि म्हणून या ठिकाणी आता महायुतीची शक्ती तरे यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांच्या परिश्रमामुळे नक्की चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तर म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आपल्या सरकारने 2.5 वर्षात काय काम केलं. 2.5 वर्षामध्ये आपण महाविकास आघाडीने खऱ्या अर्थाने सगळ्या कामाला ब्रेक लावला होता. इकडे पालघर जिल्ह्यातल्या कामालाही ब्रेक. आम्ही विरार ते वसई ते आपलं वर्सोवा ते विरार आणि विरार ते पालघर पुढे डहाणूपर्यंत आपण सी लिंक नेतोय. त्याच्यात देखील खोडा, समृद्धी हायवेत खोडा, त्यामध्ये मेट्रोमध्ये खोडा, जलयुक्त शिवार योजनेमध्ये खोडा, सगळीकडे खोडा. आणि आता इथं वाढवण बंदर झालंय. 76,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आहे. हा 3रं एअरपोर्ट आपण बनवतोय पालघरमध्ये. आणि म्हणून या पालघरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सरकारने गेल्या 2.5 वर्षात जे काम केलं आणि महाविकास आघाडीने विरोध केला, माझं आव्हान आहे की तुम्ही 2.5 वर्षात केलेलं काम दाखवा. आणि आम्ही 2.5 वर्षात केलेलं काम दाखवतो. होऊन जाऊ द्या दूध का दूध, पाणी का पाणी. विकासाची गंगा आणणारं हे महायुतीचं सरकार आपण पाहिलंय. एकीकडे प्रकल्प पुढे नेले, एकीकडे आपण उद्योग आणतोय, दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवतोय. आज मला आठवतंय की लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही केली. त्याला देखील आता लाडक्या बहिणी इकडे आहेत. किती लोकांच्या खात्यात पैसे आले? हात वर करा जरा. मला वाटतं सगळ्यात आले. काही राहिले असतील त्या पण वंचित माझ्या लाडक्या बहिणी राहणार नाहीत. त्यांना देखील तुमचा लाडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला महाविकास आघाडी सरकारने. म्हणाले काय भीक आहे का? ही काय लाच देत आहे? हे काय महिलांना विकत घेत आहे? अरे थोडं तरी तुम्हाला बोलताना काहीतरी मर्यादा, लाज जनाची नाही मनाची तरी. परंतु काही नाही, सगळं सोडलंय, वेशीवर टांगलंय. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये हे कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना एक लापा दिला लावून पळा इकडून. नंतर मग इथल्या नागपूरच्या कोर्टात गेले महाविकास आघाडी. मग आता नागपूरचं कोर्ट पण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तसंच चपराक देतील. कशासाठी? लाडक्या बहिणींच्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून तुम्हाला काय मिळणार? परंतु नाही. आणि जसे तुमच्या खात्यात सुरुवातीला 3,000 रुपये आले की लगेच म्हणाले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल, सरकार बंद करेल. अरे सरकार देणार आहे, हे घेणार नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही. तुम्ही ताकद वाढवाल तर तुमची ताकद वाढेल. तुम्ही ताकद आशीर्वाद वाढवाल तर तुम्हाला मला लाडक्या बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती ही योजना एवढी मोठी आपण करणार. आणि म्हणून आम्ही जो विकासनामा महावचननामा केला महायुतीच्या बैठकीमध्ये सभेमध्ये कोल्हापूरला, हा तर फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून यामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेला 1,500चे आपण 2,100 रुपये करतोय. 2,100 रुपये शेतकऱ्यांना राज्यातल्या कर्ज माफी करतोय. त्यांना 12,000 देत होतो प्रधानमंत्री मोदीजी 6,000, आपण 6,000, 12,000चे आपण आता 15,000 रुपये करतोय. त्यामध्ये वाढ करतोय. प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा. आपल्या राज्यात कोणीही उपाशी झोपता कामा नये, उपाशी पोटी राहता कामा नये. रोटी
कपडा, मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर वृद्धांना, ज्येष्ठांना 1500 रुपयाची पेन्शन 2100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचा भाव, किमती 5 वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला माहित आहे बाळासाहेब होते त्यावेळेस 1995ला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर केले होते आणि 25 लाख युवकांना रोजगार देणारी योजना आपण काढतोय. त्या 10 लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण भत्ता 10,000 रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्या या योजनेमध्ये घेतलाय. 45,000 गावांना शहरी भागाप्रमाणे विकसित करायचं आहे. पानंद रस्ते असतात, शेताकडे जाणारे, गावाकडे जाणारे हे रस्ते गावातले पूर्णपणे 45,000 रस्ते पक्के बांधणार. गावाचा, शेतकऱ्याचा विकास करणार. अंगणवाडी आणि आशा सेविका पण इकडे असतील, त्यांना दर महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं, माझ्या लाडक्या बहिणी भावांना, जे आपण वीज बिल वापरतो त्या बिलामध्ये देखील इथून पुढं सत्ता आपली स्थापन झाल्यानंतर 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतलाय. 30% सवलत देण्याचा निर्णय घेतला. या सर्व योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहेत, गोर गरिबांसाठी आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन, ज्या लोकांनी या योजनेमध्ये खोडा घातला त्याला तुम्ही विचारलं पाहिजे. आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा, तुम्ही का आमच्या योजनेला विरोध केला, का तुम्ही कोर्टात गेले, का तुम्ही आमच्या मुलांच्या मातोंडचा घास हिरावून घ्यायला गेले, हे विचाराल तुम्ही. हे माझ्या लाडक्या बहिणी विचारतील का? विचारणार नाही. आवाज तुमचा येतच नाही. विचारणार म्हणजे तुम्हाला विचारावंच लागेल, तरच तुमची योजना चालू राहील. तुमच्या सगळ्या योजना ज्या आहेत या वाढत जाणाऱ्या योजना आहे. या लाडक्या भावांचा प्रशिक्षण भत्ता बंद करा, शेतकऱ्यांचा योजना बंद करा, ज्येष्ठांना वयोश्री योजना बंद करा. आणखी एक योजना मी तुम्हाला सांगतो, लेक लाडकी लखपती योजना आपण चालू केली. मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षी 1,00,000 रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आपण घेतला. हे कोण आहे? हे सरकार तुमचं आहे. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. रात्री 12:30-1ला मी टीव्हीवर बातमी बघितली. एका मुलीने आत्महत्या केली कारण इंजिनिअरिंग मध्ये 50% सरकार फी भरत होतं, 50% पालक भरत होते, पण पालकांवर बोजा नको, पालकांची ऐपत नव्हती, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी लगेच ठरवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा काय उपयोग, राज्यकर्त्याचा काय उपयोग. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे काही करायचं आहे, उच्च शिक्षण घ्यायचं आहे, त्या मुलींना 100% फी सरकार देणार. हा निर्णय आपण घेतला. सरकार कोणासाठी आहे? सरकार गोरगरिबांसाठी आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हा एकनाथ शिंदे पण शेतकरी परिवारातून आलाय, गोरगरिबांच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलाय. मी पाहिले गरिबी, मी पाहिले माझी आई कसं घर चालवायची, कुटुंब कसं चालवायची, विजेचे बिल, दुधाचं बिल, शाळेची फी, राशनचं बिल, महिना कशी कसरत करायची, तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी भावांना, शेतकऱ्यांना काय ना काही सरकारच्या वतीने मिळालं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न केला. निर्णय घेऊन टाकला, लागू झाला. याला हिम्मत लागते, धाडस लागते.
आणि देण्याची दानत लागते ती आम्ही दाखवली. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, विलास तरे तुमचा उमेदवार आहे महायुतीचा आणि तोही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. विलास तरेला तुम्ही निवडून दिलं म्हणजे एकनाथ शिंदेला निवडून दिलं. तुम्ही 1 मिनिट 20 तारखेला थोडा एक विचार करा. बाबा आपण जातो, मतदान करतो, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबतो आणि विलास तरेला मतदान करतो. विलास तरेला मतदान म्हणजे महायुतीला मतदान. विलास तरेला मतदान म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान आणि विलास तरेला मतदान म्हणजे या लाडक्या बहिणींचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय. विलास तरेचा विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय असं मी मानतो. मग तुम्ही हे करणार? 20 तारखेला सकाळी उठून आपण हे करणार? पहिलं काम हे करायचं आहे. कारण विरोधक म्हणतात, काय म्हणतात, म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही या सगळ्या योजना तपासून घेऊ, योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू. काही लोक म्हणतात हे काय रेवड्या वाटताय का? मग तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणताय. अरे रेवड्या तुम्ही म्हणणाऱ्यांना तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे की माझ्या लाडक्या बहीण भावांना आम्ही देतोय, तुम्ही त्यांची खिल्ली उडवताय, तुम्ही त्यांची टिंगल करताय आणि म्हणतात ज्या लोकांनी योजना चालू केली, जे दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकणार. चालेल? चालेल असं? अरे तुम्ही असल्या धमक्या आम्हाला पोकळ धमक्या काय देताय? हा एकनाथ शिंदे असा ऐरागैरा नाही, तुमच्या धमक्यांना घाबरणारा नाही. हा बाळासाहेबांना आनंद दिघेचा चेला आहे. माझ्या लाडक्या बहिणी तर तुमचं सरकार आणायचा दरवाजा बंद करून टाकलाय. लाडक्या बहिणी वाट बघताय कधी 20 तारीख येतेय, कधी धनुष्यबाण ठप्पा मारतोय. बघा कसे निघाले धनुष्यबाण. आणि म्हणून उद्या जर तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलात जायची पाळी आली ना, तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100दा जेलात जायला तयार आहे. घाबरतो आम्हाला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदेला हलक्यात घेतला म्हणून तुमचा सरकार टांगा पलटी करून टाकला 2 वर्षापूर्वी आणि लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले म्हणून आम्ही केलं. आणि म्हणून जर सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींची योजना आली असती का? लाडक्या भावांची योजना आली असती का? शेतकऱ्यांची योजना आली असती का? माझ्या मुलींचं शिक्षण मोफत झालं असतं का? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असती का? थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का? एक विचार करा. 2.5 वर्षाचा काळ पूर्णपणे निगेटिव्ह, पूर्णपणे 2.5 वर्ष आपली कामातून घालवली. 2.5 वर्ष आपण 3ऱ्या नंबरला होतो. कर्नाटक, गुजरात 1ल्या नंबरला, 2ऱ्या नंबरला. आपण सरकार आल्यानंतर 6 महिन्यात पुन्हा महाराष्ट्राला 1ल्या नंबरवर आणलं आणि आज महाराष्ट्र 1ल्या नंबरवर आहे. याचा अभिमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपण 3-3, 4-4 मतं जरी आपल्या विलास तरेसाठी एकत्र केली तरी या जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळेल. आणि मग जबाबदारी माझी आहे. विलास तरेला तुम्ही निवडून द्या, त्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे. या भागामध्ये विकासाला पैसा कमी पडू देणार नाही. या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार नाही. हा शब्द आहे.
आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी 76,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे। आज पालघर हे महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होईल, देशाचं ग्रोथ इंजिन होईल। पालघरमध्ये 3रा एअरपोर्ट आपण करतोय, कनेक्टिव्हिटी करतोय, किती रस्ते येतात, वडोदरा एक्सप्रेस, अलिबाग कॉरिडॉर, अजून 3रा एअरपोर्ट, किती किती योजना या पालघरमध्ये येत आहे। आणि म्हणून पालघर हे मोठं उद्योग नगरी होईल, सगळ्यांच्या हाताला काम मिळेल। बोईसर आणि पालघर ही दोन्ही जुळी शहरं आहेत, जुळी शहरं, त्यामुळे बोईसरमध्ये पण उद्योग आहेत, आणखी उद्योग येतील, लोकांना काम मिळेल, रोजीरोटी मिळेल आणि याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल। आणि म्हणून एक सक्षम कार्यक्षम आमदार आपल्याला निवडून द्यायचं। यासाठी मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो। आपल्याला एवढंच सांगतो की फटाके दिवाळीत फोडले असतील, पण का रे विलास, फटाके बाकी ठेवलेत की नाही? बाकी ठेवलेत ना। 23 तारखेला आपल्याला फटाके फोडून दिवाळी साजरी करायची आहे। आणि म्हणून या ठिकाणी विजयाचा गुलाल विलास सरेच उधळणार, कारण आता सगळे लोक आपल्या सोबत आहेत। आपले जनाते इकडे आहे, आपला विश्वास, आपला जगदीश कुठे आहे? जगदीश आहे, जगदीश पण उमेदवार होता ना। या 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 मनीषा ताई कुठे आहे? मनीषा ताई, जगदीश धोडीला पण धन्यवाद देतो, त्यांनी पण उमेदवारी मागे घेतली आणि आपल्या विलास तरेला पाठिंबा दिला। मनीषा ताई देखील आपल्यालाही धन्यवाद देतो, आपणही पाठिंबा देताय, आपण आता काम करताय, चांगलं आहे, पक्षाचं पक्ष मोठा होईल। जनाटे आपले मित्र आहेत आणि ही सगळी आता टीम आहे, आता या टीमचा फायदा करून घ्या। सगळे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई, सर्व पक्ष महायुती मजबूतीने, ही महाशक्ती आता विलास तरेच्या पाठीशी उभी आहे। आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो, आताचा विजय जो आहे हा रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे, विक्रमी मताधिक्याने विजय झाला पाहिजे। आपण तो करून देणार? सगळ्यांनी मला हात वर करून अभिवचन द्या, विलास तरे यांच्या पाठीशी उभं राहून या बोईसरमध्ये महायुती विजय करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।